हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे जण फॉर्म भरायला बैलगाडीमधून निघालेले असतात आणि ही बातमी आता लहान मुलांना समजलेली असते. हातामध्ये ताट आणि चम्मच घेऊन ते वाजवत वाजवत अख्ख्या गावाला ही बातमी देण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, बसलेले सगळे लोक विचारत असतात, काय रे पोरांनो, काय झालं? तेव्हा इथे लहान मुलं सांगत असतात की आपली कृष्णाताई आहे ना, ती बाळजाबाईंच्या विरोधामध्ये सरपंच पदासाठी निवडणुकीला उभी राहणार आहे. ती आता फॉर्म भरायला चालले. ही गोष्ट आता सगळ्या मुलांनी गावामध्ये केलेली असते. तेव्हा तिथून समर जात असतो. समर विचारतो, काय रे बाळा, काय झालं? तेव्हा तो मुलगा समरला सांगतो की आपली कृष्णाताई सरपंच पदासाठी उभी राहणार आहे बाळजाबाईंच्या विरोधामध्ये. ही बातमी ऐकून समरला खूप जास्त आनंद झालेला असतो. तरी इथे बाळजाबाई जात असताना ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन जात असते. बाळजाबाई गाडीतून उतरलेली असते आणि म्हणत असते, थांबा गावकऱ्यांनो, थांबा. इथे आता मला गावकऱ्यांनी सरपंच पदासाठी निवडून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणूनच माझ्या विरोधामध्ये कुणीही फॉर्म भरलेला नाही आहे. मी बिनविरोधक निवडून येणार आहे. मग त्यासाठी मला ग्रामदेवतेचे आशीर्वाद घ्यायला नको? आणि तुम्ही लोकांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे की तुम्ही सगळ्यांनी मला आधीच निवडून दिलेला आहे, माझ्या विजयाचा गुलाल आता इथे उधळला जाणार आहे. आणि म्हणूनच आज इथे ग्रामदेवतेच्या इथे मी नारळ वाढवून तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देते की येत्या 5 वर्षांमध्ये मी गावाची अगदी नीतीनेमाने सेवा करेन, असा शब्द मी तुम्हाला देते. तेव्हा ती आपल्या हाताने नारळ वाढवत असते. पण ती 1, 2, 3 वेळा नारळ आपटते, पण तरीसुद्धा नारळ काही फुटत नाही. तेव्हा ती नारळ वाढवत असताना म्हणत असते, काय रे जयकांत, हा कुठला नारळ आणलायस? तो वाढवतच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दलपत म्हणत असतो, मग दुसरा नारळ देऊ का? तेव्हा आढळराव म्हणत असतो, त्याने काय होणार आहे? 5 वर्ष तुम्ही गावाचा कारभार या हातामध्ये घेणार आहात आणि साधा तुम्हाला नारळ वाढवता येत नाही आहे? 2-3 वेळा नारळ वाढवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा काही उपयोग झाला नाही. तुम्ही 5 वर्ष गावाचा कारभार काय सांभाळणार आहात? तुमच्याकडे बघून ते वाटत नाही. तेव्हा बाळजा म्हणते, नारळ वाढवला नाही म्हणून काय झालं? याचा अर्थ गावचा कारभार आमच्या हातामध्ये येणार नाही असं होणार नाही. आणि त्याला असं वाटत असेल ना, ज्याला असं वाटत असेल त्याने आमच्या प्रचाराला आमच्याबरोबर येऊ नये. काही गरज नाही आहे अशा माणसांची, कळलं का? येत्या निवडणुकीमध्ये आम्हीच विजयी होणार, आमच्याच इथे विजयाचा गुलाल उधळणार, असं बाळजा आता म्हणत असते. चला र, आपण निघूया. आणि तिने काही आता नारळ वाढवलेला नसतो, नारळ तिथेच ठेवण्यात आलेला असतो. तेव्हा इथे आढळरावाला माहिती असतं की देवाने संकेत दिलेला आहे की तू काही निवडून येणार नाही आहेस, तुझ्या हातामध्ये गावचा कारभार काही येणार नाही आहे. तेवढ्यातच इथे समर आलेला असतो. समर म्हणतो, आई, अगं आई, मलाच खूप आनंद झाला आहे. तेव्हा अनुसया म्हणत असते, काय रे समर, काय झालं? तुला एवढा कसला आनंद झाला आहे? तेव्हा समर म्हणत असतो, अगं आई, कृष्ण आहे ना, ती बाळजाबाईंच्या विरोधामध्ये सरपंच पदासाठी उभी राहणार आहे. ती फॉर्म भरायला गेली. तेव्हा आता आपल्या लढाईला सुरुवात झालेली आहे. एकदा का बाळजाबाईला मात दिली की आपला विजय नक्की, असं समरला वाटत असतं. तेव्हा ही बातमी ऐकून अनुसयासुद्धा आनंदी झालेली असते. तरी इथे दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेजण बैलगाडीमधून फॉर्म भरायला जात असतात. तेवढ्यातच त्या ठिकाणी आढळराव उभा राहिलेला असतो. तो हात करून त्या दोघांना तिथे थांबवून घेतो. ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन जायचं असतं, म्हणून तिथे आता कृष्णा आणि बाकीचे गावकरीसुद्धा आता उतरलेले असतात आणि इथे देवाचा आशीर्वाद घेत असतात. तेव्हा आढळराव म्हणत असतो की ग्रामदेवतेचा आशीर्वाद पाठीशी असणं हे गरजेचं आहे ना. तेव्हा नारळ वाढवून आता पुढे जायचं आहे. तेव्हा इथे भक्ती म्हणत असते, काय रे बंब्या, नारळ कुठे आहे? तेव्हा बंब्या म्हणत असतो, नारळ? अरे देवा, नारळ तर मी घरीच विसरलो.
तेव्हा इथे अढळराव म्हणत असतो, काय रे बंब्या, लक्षात ठेवता येत नाही का? आपल्या इथे ग्रामदेवतेला नारळ वाढवायला लागतो. काय तू पण? तेव्हा भक्ती म्हणत असते, बंब्या, तुला ना एक काम धड करता येत नाही. खरं तर इथे नारळाची आता गोष्ट असते तर कुणीतरी लक्षात ठेवायला हवं होतं. बंब्या काय काय करणार? बैलगाडीसुद्धा बंब्यानेच सजवलेली असते. त्यानंतर कृष्णी म्हणत असते की असू दे ना, काय झालं मग, इथे हा नारळ आहे ना, तोच घेते म्या. अढळरावला वाटत असतं तो नारळ बाळजाबाईने 3 वेळा इथे वाढवण्याचा प्रयत्न केलेला असतो, तो काही वाढला गेला नाही, म्हणून तो नारळ नको. पण इथे आता कृष्णा घेते आणि म्हणते, मग काय झालं? आणि ती एका फटक्यातच नारळ आता वाढवते, त्याचे 2 तुकडे करते. तेव्हा अढळरावला खूप छान वाटतं. तो म्हणतो, अरे वा, हे घ्या, असा नारळ वाढवायला पाहिजे, खूपच मस्त. आणि मग ते ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेतात आणि पुन्हा तिथून निघालेले असतात. कृष्णा जाता जाता म्हणत असते की देवा, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. गावकऱ्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला आहे त्याच्यावरती मला आता इथे उभं राहायचं आहे. मला 5 वर्ष गावकऱ्यांची नीतिनेमाने सेवा करायची आहे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे, असं ती आता देवाकडे मागणंसुद्धा मागते. त्यानंतर इथे आता ऑफिसला आलेली असते बाळजाबाई. निवडणूक कार्यालयामध्ये इथे आता बाळजाबाई आलेली असते. तेव्हा ते अधिकारी म्हणत असतात की बाळजाबाई, या वेळेला तुम्ही बिनविरोधक निवडून येणार आहात. तुमच्या विरोधामध्ये कुणीही फॉर्म भरायला आलेलं नाही. तेव्हा ती म्हणते, मग आमचा विजय पक्का आहे ना या वेळेला? कुणीच फॉर्म आमच्या विरोधात भरलेला नाही आहे, म्हणजे आम्ही निवडून आलो असं म्हणायला काही हरकत नाही. तेवढ्यातच तिथे कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे जण आलेले असतात. तेव्हा कृष्ण म्हणते, असं कसं की तुम्ही बिनविरोधक निवडून येणार? जे लोक तुमच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न करत होते त्यांची बोलती तर तुम्ही कायमची बंद केली बाळजाबाई. बाळजाबाई, आता तुमच्या विरोधात तुमच्या मुलाची बायको, तुमची सून स्वतः उभी राहणार आहे. तिचं तोंड कसं काय बंद करणार आहात तुम्ही? तेव्हा इथे दुष्यंत एक दुसरा फॉर्म घेतो आणि आपल्या हाताने तो संपूर्ण फॉर्म आता व्यवस्थित फिलअप करतो, व्यवस्थित भरून घेतो. आणि त्यानंतर कृष्णा अंगठा घेते आणि अंगठा तिथे लावते आणि म्हणते, हे घ्या बाळजाबाई, तुमच्या विरोधात मी फॉर्म भरलेला आहे. आता सरपंच पदासाठी आपण 2 उमेदवार उभे राहिलो. आता कोण निवडून येतं आहे, गावकरी कुणाला मतं देत आहेत ते आपण बघणारच आहोत. तेव्हा इथे आता बाळजाबाई म्हणत असते, हे काय आहे दुष्यंता, सगळं काय आहे? माझ्या विरोधामध्ये ही कृष्णी उभी राहणार आहे आणि तू तिला पाठबळ दिलंस, तिचा फॉर्म भरायला आलास. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की ज्या लोकांना तुमच्या विरोधात उभं राहायचं होतं त्या लोकांना तर तुम्ही गप्प करून टाकलत. मग आता कुणीतरी उभं राहायला पाहिजे ना गावकऱ्यांच्या हितासाठी. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते की शांत व्हा गावकऱ्यांनो, शांत व्हा. तेव्हा अढळराव म्हणत असतो, काय बाळजा, अगं बघितलंस ना, इथे तू नारळ वाढवायला गेलीस, तिथे सुद्धा तुला ग्रामदेवतेने आशीर्वाद दिला नाही, पण इथे कृष्णीला मात्र आशीर्वाद दिला. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते, काय रे दुष्यंता, इथे माझ्या विरोधामध्ये तू तुझ्या बायकोला उभं केलंस. अरे एकदासुद्धा तुला आईचा विचार करावासं वाटलं नाही? आईला इथे विरोधक नसल्यामुळे ते आरामात निवडून येऊ शकते, पण आता तू हे काय केलंस? इथे आपल्या घरातल्याच बाईला उभी केलीस, तिला थांबवता नाही आलं तुला. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की इथे शेतकऱ्यांच्या हितासाठी कुणीतरी त्यांचा विचार करणारी व्यक्ती निवडणुकीसाठी उभी असायला हवी होती. आणि हा निर्णय काय माझ्या एकट्याचा नाही आहे, हा गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे की त्यांना त्यांचा नेता म्हणून इथे सरपंच पदासाठी उभी करायची होती कृष्णाला. कारण त्यांचे प्रश्न, त्यांच्यावरती होणारा अन्याय हा कुठेतरी थांबला पाहिजे. त्यांची प्रश्नांना उत्तरं मिळाली पाहिजे आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना इथे त्यांच्यातली कुणीतरी व्यक्ती हवी आहे आणि ती आहे कृष्णा. त्यामुळे बाळजाबाई, तुम्ही काय केलंत? तुमच्या विरोधात जे जे उभे राहायला आले त्यांना तुम्ही गप्प करून टाकलत, त्यांची बोलती बंद करून टाकलीत. मग आता कुणीतरी आवाज उठवायला पाहिजेच ना. आणि हे बघा, मी शेतकऱ्यांच्याच बाजूने आहे, अन्यायाविरुद्ध मी लढणार आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. तेव्हा इथे आता बाळजा म्हणत असते, दुष्यंत, अरे ह्या पोरीने तुझ्या डोक्यावरती, तुझ्या मेंदूवरती ताबा मिळवला आहे
आणि त्यामुळे तुला भरं काही कळत नाही आहे. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, माझ्या मेंदूवरती ताबा मिळवायची गरज नाही. मी काही दुधखुळा नाही आहे. मी सगळं काही आता स्पष्ट आणि लख्ख बघू शकतो. कोण दुधखुळा आहे आणि कोण इथे खोटं बोलतं आहे ते मला दिसत नाही का? मला सगळं काही माहिती आहे. तेव्हा इथे दुष्यंतने आता बाळजाला तिच्या भाषेमध्ये उत्तर दिलेलं असतं की मी अन्यायाविरुद्ध लढणार, मग तिथे कुणी का असू ना. माझी आई असली तरीसुद्धा चालेल, पण मी शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय सहन करणार नाही. मी गरिबांवरती अन्याय होऊ देणार नाही, हे त्याने आता ठरवलेलं असतं. तर इथे आता कृष्णा ही बाळजाच्या विरोधामध्ये सरपंच पदासाठी फॉर्म भरायला गेली. ही बातमी आता मोबाईलवरती व्हायरल झालेली असते. तेव्हा इथे जी पूजा आहे ना, ती आई अगं कुठे आहेस तू, आई अगं कुठे आहेस तू, जोरात ओरडत असते. कारण तिला ती बातमी आपल्या आईला सांगायची असते. तेव्हा ती जोरात ओरडत असताना इथे भक्ती म्हणत असते, अगं पूजे काय झालं, आईला काय इतक्या जोरात ओरडतेस, आई काही घरामध्ये आहे का? आई गेली अलका मावशीकडे. ती म्हणते काय, अलका मावशीकडे? तेव्हा भक्ती म्हणते हो. ती म्हणत असते का काय झालं, बातमी बघितलीस का आता? तेव्हा ती म्हणत असते, ह्या कृष्णाने बाळजाबाईंच्या विरोधामध्ये सरपंच पदासाठी फॉर्म भरलेला आहे. तिची एवढी हिंमत, लायकी तरी आहे का तिची? तेव्हा ती म्हणत असते की तुला आत्ता कळलं का? अगं शिळी बातमी आहे ती, मला सकाळीच समजलं आहे, तुला आत्ता समजलं असेल. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला दोघींनासुद्धा ना अजिबात लाज नाही आहे. ती म्हणते सेम टू यू. आणि त्यानंतर इथे पूजाला ती गप्पच करते. तर इथे आढळरावाला खूप आनंद झालेला असतो. त्याच्या आधी इथे आता समर म्हणत असतो की आई, बरं झालं ना कृष्णा सरपंच होणार आहे, आता सगळं काही चांगलं होईल. तेव्हा आढळराव म्हणतो येऊ का? तेव्हा इथे अनुसया म्हणते या ना या. तेव्हा समर म्हणत असतो, हे काय, तुम्ही आत्ता ह्या वेळेला आलात, कुणी बघितलं असतं म्हणजे? तेव्हा इथे आढळराव म्हणत असतो, नाही रे, कुणी नाही बघत. हे घे पेढा घे, पेढा घे, तोंड गोड कर. आपली कृष्णा सरपंच पदासाठी उभी राहणार आहे, मग तोंड गोड करायला नको का? अनुसया, आता सगळं काही चांगलं होणार, खऱ्या अर्थाने तुला न्याय मिळणार. त्यानंतर इथे आढळरावांनी पेढे वगैरे देऊन त्यांचं तोंड गोड केलेलं असतं. त्यानंतर कृष्णा मात्र विचारात असते, टेन्शनमध्ये असते. एवढं मोठं पाऊल तिने उचललेलं असतं, त्यामुळे इथे ती टेन्शनमध्ये असते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं हुसळ काय अगदी झणझणीत झाली होती हा. तेव्हा तिचं लक्ष नसतं. तेव्हा दुष्यंत येतो आणि तिचे डोळे बंद करतो. तेव्हा कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार हे काय करताय तुम्ही, लहान मुलांसारखे डोळे काय बंद करताय? तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, अगं कृष्णा लहान मुलांसारखं काय, आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो ना, त्या व्यक्तीसमोर आपण असं लहान मुलांसारखं वागतो, सायकोलॉजिस्ट म्हणतात. ती म्हणते काय, सायकोलॉजी कोण? तेव्हा इथे दुष्यंत हसायला लागतो आणि म्हणतो, अगं सायकोलॉजिस्ट म्हणजे मानसशास्त्र, मानसशास्त्रज्ञ आहेत ना, ते म्हणतात. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की आपलं ज्या व्यक्तीवरती प्रेम असतं, आपण त्यांच्यासमोर असं लहान मुलांसारखं वागतो, त्यात काय एवढं? तेव्हा इथे कृष्णाला हसायला येतं. दुष्यंत जे काही बोलत असतो, अर्ध्या गोष्टी तर तिला कळतच नसतात, पण तरीसुद्धा ती समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. तर पुढील भागामध्ये इथे आता एका मुलीने निशाणी काढलेली असते आणि ती म्हणते की हे बघ कृष्णाताई, ही आहे तुझी निशाणी आणि आता मी इथे तुझं नाव काढणार आहे. आणि त्यानंतर इथे तिची निशाणी काढून झालेली असते. तेव्हा तिला खूप छान वाटतं. ती म्हणत असते की दुष्यंत सरकार, हे समद बघून आहे ना माझ्यामध्ये 10 हत्तींचं बळ आलेलं आहे. आता मला कसली बी फिकीर नाही, आता मला कसली बी भीती नाही, असं ती म्हणत असते. आता मी बाळजाबाईंच्या विरोधामध्ये लढणार. तर इथे आता कृष्णा आणि दुष्यंत सरकार हे दोघेजणं गाडीवरून जात असतात. तेव्हा गाडीमध्ये अनुसया आणि इथे आढळराव हे दोघेजणं असतात. तेव्हा आढळरावांच्या खांद्यावरती अनुसयाने डोकं ठेवलेलं असतं आणि ते दोघेजणं छान आता फिरायला जात असतात. तेव्हा इथे कृष्णा आणि दुष्यंत गाडीवरून खाली उतरतात. दुष्यंत म्हणत असतो, हे काय चाललं आहे तुमचं आढळराव? अहो या वयेत तरी सुधारा, अजून तुमची ही सवय गेली नाही का? हां, या वयेमध्ये बाईला घेऊन फिरताय बरोबर. अहो लाज वाटते की नाही तुम्हाला? आता मुलाचं लग्न झालं आहे तुमच्या, आणि काय हो यांना लाज लज्जा नाही, पण तुम्ही एक स्त्री आहात ना,
तुम्हाला परपुरुषाबरोबर फिरायला काहीच वाटत नाही. तेव्हा अनुसयाला फार वाईट वाटतं. तेव्हा इथे अढळरावला राग आलेला असतो. रागाच्या भरामध्ये तो काही बोलायला जाणार, तेवढ्यातच इथे कृष्णा त्याला अडवते, त्याला थांबवते. तेव्हा इथे दुष्यंत घरी येतो आणि म्हणतो, कृष्णा, त्या माणसापासून लांब राहा, तो माणूस चांगला नाही आहे, असं आता तो कृष्णाला समजावून सांगत असतो.